नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अकोला DCC बँक भरती 2024 द अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला DCC बँक रिक्रुटमेंट 2024 100 जागांकरता ही भरती राहणार आहे। 100 ज्युनियर क्लर्क सपोर्टिंग स्टाफच्या पोस्टसाठी ही भरती असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, फार महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल मित्रांनो, 100 जागा टोटल भरायच्या आहे आणि ज्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक सपोर्ट स्टाफ। शैक्षणिक पात्रता याला लागणार आहे 50% गुणासह कोणत्या शाखेतील पदवी। ठीक आहे, कोणत्या शाखेतील पदवी लागणार आहे आणि पदव्युत्तर उमेदवारांकरता 0% म्हणजे पर्सेंटेजची अट नाही आहे। ठीक आहे, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार असाल तर तुमच्याकरता पर्सेंटेजची अट नाही आहे, परंतु बाकीचे जर उमेदवार असेल ज्यांना पदवी ग्राह्य म्हणजे ज्यांची पदवी झालेली असेल त्यांना 50% गुणासह पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। प्लस तुम्हाला लागणार आहे MSc CCC किंवा BCA BCM MCM। ठीक आहे, BE BTech कम्प्युटर संबंधित कोणतेही नॉलेज असणे तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो। जी अट राहणार आहे ती 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत राहणार आहे। म्हणजे मॅक्झिमम जी एज लिमिट राहणार आहे ते 30 वर्ष आणि मिनिमम राहणार आहे 21 वर्ष। 21 वर्षाच्या वरता आणि 30 वर्षाच्या पर्यंत तुम्हाला वय चालणार आहे। ते नोकरीचे जे ठिकाण राहणार ते अकोला राहणार आहे आणि याची एक्झाम फीज राहणार आहे 1000 रुपये। ठीक आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख राहणार आहे ते 9 फेब्रुवारी 2024 राहणार आहे। परीक्षा जी राहणार आहे ते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये तुमची राहणार आहे। अगोदर सांगितलं कोणत्या शाखेतील तुम्हाला डिग्री चालणार आहे, परंतु अट अशी आहे की 50% मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये हवे आहे। 0% रिक्वायरमेंट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट करता पर्सेंटेजची अट नाही आहे, त्यांना फक्त पास आउट चालणार आहे। नंतर तुम्हाला कॅम्प्युटरच्या नॉलेजमध्ये MSc CCC किंवा BCA BCM MCM BE BTech कॅम्प्युटर रिलेटेड कोर्स असणे आवश्यक आहे मित्रांनो। ठीक आहे, एज लिमिट अगोदर सांगितलं आहे मी तुम्हाला 21 ते 30 वर्षापर्यंतची राहणार आहे। कॅल्क्युलेट एज लिमिट तुम्ही करू शकता याच्यामध्ये। आणि जॉब लोकेशन जे राहणार आहे ते लोकेशन राहणार आहे अकोला जिल्हा। अकोल्यामध्ये तुम्हाला जे राहणार आहे ते तुमचा जॉब राहणार आहे। फीज एक्झाम फीज राहणार आहे 1000 रुपये। लास्ट डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन 9 फेब्रुवारी 2024 राहणार आहे। आता संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण इथे बघणार आहोत। तुम्ही टेलिग्राम चॅनलला आमच्या जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की तिथे व्हिडिओ आम्ही PDF टाकत असतो। ठीक आहे, टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली मित्रांनो। म्हणजे संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट संपूर्ण रिक्रुटमेंटची जे PDF आहे ते इथे आपल्या डोळ्यासमोर आहे। टोटल 11 पन्न्याची PDF आहे, तेवढी PDF आपण वाचणार नाही आहोत। तुम्हाला जर ती PDF वाचायची असेल तर टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। तर जी पोस्ट आहे ते ज्युनियर क्लर्क सपोर्टिंग स्टाफसाठी आहे। तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, आणि वेबसाईट जी दिलेली आहे ते www.akola.dccbank.com वर जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम 26/1/2024 पासून यांची अप्लाय ऑनलाईनची लिंक सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 9/2/2024। ठीक आहे, तर अशा प्रकारे राहणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये आता तुम्हाला बघता येईल इथे टोटल व्हॅकन्सी ज्या दिल्या आहेत त्या 100 व्हॅकन्सी आहे। कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी नाही, ओपन करता फक्त टोटल व्हॅकन्सी आहे 100च्या 100 ही पोस्ट ओपन कॅटेगरी करता आहे। ठीक आहे, द नंबर ऑफ व्हॅकन्सी सब्जेक्ट टू चेंज, तर म्हणजे चेंजेस होण्याची याच्या शक्यतासुद्धा आहे। ठीक आहे, आणि ज्युनियर क्लर्क करता फिक्स पे जे राहणार आहे ते 10,000 रुपये पर मंथ विल बी पेड द बँक फॉर अ स्पेसिफाईड पिरियड अँड देअर आफ्टर द प्रोबेशन पिरियड विल बी डिसाइडेड बाय द बँक टेकिंग टू द कन्सिडरेशन। तर याच्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, ग्रॉस सॅलरी जी राहणार आहे तुमची अराऊंड 28,000 रुपये पर मंथ जाणार आहे, आणि प्रोबेशनल पिरियडवरती जी सॅलरी त्यांनी सांगितलेली आहे ते 10,000 रुपये पर मंथ सांगितलेले आहे। तर हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पूर्ण बघा आणि पूर्ण वाचूनच तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॉम्प्युटर एलिजिबिलिटी टेस्ट राहणार आहे, म्हणजे ती राहणार आहे 31/12/2023। तर एक्सपिरियन्स, तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड कॅम्प्युटर जी टेस्ट राहणार आहे तुमची, आणि एक्सपिरियन्स जो राहणार आहे तो 31/12/2023 पर्यंतचा ग्राह्य धरला जाणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचं याच्यामध्ये तुम्हाला एज लिमिट दिली असेल तर एज लिमिट तुम्हाला बघा 31/12/2023 पर्यंतची जो राहणार आहे ते 21 ते 30 वर्षापर्यंतची राहणार आहे। द एज नॉट बी बिलो 21 वर्षाच्या खाली नको आणि 30 वर्षाच्या वरती नको। तर अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो। याच्यामध्ये पुन्हा रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे त्यांनी। तर ऑनलाईन एक्झाम विल बी 75% मार्क अँड 25% मार्क फॉर इंटरव्ह्यू। 75% मार्क जे आहे ते एक्झामवरती राहील आणि 25% मार्क ते राहणार आहे ते इंटरव्ह्यूवरती राहणार आहे मित्रांनो।
द लिस्ट ऑफ सिलेक्शन कॅन्डिडेट इंटरव्ह्यू विल बी डिस्प्ले ऑन बँक वेबसाईट, म्हणजे बँक वेबसाईटवर त्या विद्यार्थ्यांचे नाव जे आहे ते डिस्प्ले केले जाईल. मिनिमम 50% मार्क्स ऑन टोटल विल बी रिक्वायर इन ऑनलाईन एक्झामिनेशन. 50% मार्क्स तुम्हाला हवे आहे. ठीक आहे. तर नेम ऑफ द टेस्ट म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सिलेबससुद्धा दिलेला आहे. रिजनिंगसाठी बघा नंबर ऑफ क्वेश्चन 60 क्वेश्चन राहणार आहे. मॅक्झिमम मार्क याच्यामध्ये 60 राहणार आहे. आणि मीडियम जे राहणार आहे ते इंग्लिश, आणि टाईम याला राहणार आहे 60 मिनिटाचा. ठीक आहे. तर 60 मार्क 60 क्वेश्चन आणि 60 मिनिटाचा टाईम इंग्लिशमध्ये राहणार आहे. इंग्लिश लँग्वेज 15 मार्काचे क्वेश्चन राहणार आहे. मॅक्झिमम क्वेश्चन 15 आहे आणि क्वेश्चनसुद्धा मॅक्झिमम मार्क 15च राहणार आहे. इंग्लिशमध्ये राहणार आहे. 15 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे, म्हणजे एका प्रश्नाकरता 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे. ठीक आहे. जनरल नॉलेज करता बघा 25 क्वेश्चन 25 मार्काचा राहणार आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा 25 मिनिटाचा टाईम तुम्हाला दिला जाणार आहे. कॉम्प्युटर नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी इंग्लिशमध्ये राहणार आहे. 25 मार्काचा टाईम राहणार आहे. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी बघा 25 क्वेश्चन 25 मार्क इंग्लिश, 25 मिनिटाचा वेळ राहणार आहे. टोटल जे क्वेश्चन राहणार तुमचे 150 क्वेश्चन 150 मार्कासाठी राहणार आहे, आणि 150 मिनिटाचा तुम्हाला टाईम दिला जाणार आहे. म्हणजे जे आहे एका प्रश्नासाठी 1 मिनिटाचा टाईम तुम्हाला इथे दिला जातो. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे ते बघा इथे. तर हे प्रोसेस वाचूनच तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शूड स्कॅन दर फोटोग्राफ 4.5 सेंटीमीटर गुला 3.5 सेंटीमीटरची पाहिजे आहे. सिग्नेचर विथ ब्लॅक लिंक, म्हणजे ब्लॅक पेनाने सिग्नेचर करून तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचे आहे. तर हे सिग्नेचर इन कॅपिटल विल नॉट बी ॲक्सेप्टेड, म्हणजे कॅपिटल लेटरमधले सिग्नेचर ॲक्सेप्टेड केली जाणार नाही. ठीक आहे. तुम्हाला हे सगळे वाचून घ्यायचं नंतरच फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. टोटल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कोणते बटनावर जायचं आहे, कसं सबमिट करायचं आहे, सगळे टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. सर्व मी इथे वाचणार नाही, कारण की व्हिडिओ फार लंबा होणार आहे. पेमेंट ऑफ फीज आहे ते 1000 रुपये आहे. ते पेमेंट कसं करायचं आहे तुम्हाला हे सगळी प्रोसेस याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. फोटोग्राफ आणि साईन कशी अपलोड करायची आहे, सगळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. पुन्हा काही महत्त्वाच्या बाबी आहे का ते आपण इथे बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा एक्झामिनेशन सेंटरसुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. डाउनलोड अँड कॉल लेटर याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे त्यांनी. तर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचूनच जो फॉर्म आहे तो सबमिट करून घ्यायचा आहे. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणखी काही महत्त्वाच्या बाबी आहे का ते आता इथं आपण बघणार आहोत. इम्पॉर्टंट ज्या डेट दिलेला आहे, वेबसाईट लिंक ओपन झालेली आहे 26/1/2024 रोजी. स्टार्टिंग डेट फॉर अप्लाय ऑनलाईन अँड पेमेंट फॉर फीज 26/1/2024. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. अप्लाइड ऑनलाईन 26/1/2024 पासून झालेला आहे. लास्ट डेट फॉर अप्लाइंग ऑनलाईन पेमेंट अँड फीजसाठी 9/2/2024 आहे. ऑनलाईन टेस्टची जी डेट राहणार आहे मित्रांनो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये राहणार आहे. ते 2024 फेब्रुवारी-मार्चमध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट होऊ शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही वेबसाईट ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे द्यायचा आहे भरून. तर अशा प्रकारच्या जागा आहे. तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही ह्या जागा भरू शकता. ठीक आहे. चालन थोडं जास्त आहे, 1000 रुपयाचं चालन त्यांनी दिलेलं आहे. तरी तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे माहितीप्रमाणे हा फॉर्म फिलअप करून घेऊ शकता. आणखी माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.